डिशवॉशर घेणं खरंच फायद्याचं आहे का? डिशवॉशरमध्ये आपण हाताने घासतो तशी भांडी निघतात का? डिशवॉशर बरा की कामवाली बाई? त्यानंतर डिशवॉशरचा महिन्याचा खर्च किती? डिशवॉशरला आपण गार पाणी वापरायचं की गरम पाणी? डिशवॉशर माझा कोणत्या कंपनीचा आहे आणि किती प्लेसचा आहे? यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज या व्हिडिओत मिळणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ न स्किप करता पहा. आणि खरंच डिशवॉशर मध्ये भांडी निघतात का याचा लाईव्ह डेमो सुद्धा मी आज तुम्हाला या व्हिडिओ थ्रू शेअर करणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर हा आहे माझ्या डिशवॉशरचा आतनचा हा व्ह्यू. तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता वरती आणि खाली असे 2 फॅन दिलेले आहेत जे भांडी स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. आता मी पटपट ही सगळी भांडी अशी छान प्रकारे ठेवून घेते. तुम्ही बघू शकता ही भांडी किती तेलकट आणि चिवट आहेत. आता मी छान अशी सगळी भांडी इथे ठेवून घेतलेली आहेत. याच्यानंतर आता आपल्याला 2 कंपार्टमेंट्स दिलेले आहेत. याच्यामध्ये तुम्ही डिटर्जंट पावडर आणि रिन्सेड याच्यात टाकायचा असतो. आता मी इथे मशीन पूर्ण लावून घेतलेली आहे. आता याच्यानंतर मशीन लावून आपल्याला याच्या सर्व सेटिंग्स करून घ्यायच्या आहेत. तर याच्या काय काय सेटिंग्स आहेत ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगितलेलंच आहे. तर आता मी हे इकोला लावून मशीन स्टार्ट करून घेते. भांडी कशी निघाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपला पहिला प्रश्न असा आहे की डिशवॉशरमध्ये खरंच भांडी निघतात का? तर हो, डिशवॉशर तुमचं अगदी तेलकट चिवट कोणत्याही प्रकारची भांडी अगदी सहजपणे काढू शकतो. ते डिशवॉशरमध्ये तुम्ही खूप जास्त मोठे युटेन्सिल्स अजिबात ठेवू शकत नाही. पण जे तुमचे रोजच्या वापरातली डेली यूजची जी भांडी आहे, छोटी ताटं, अजून तुमच्या कटलरीचे काही सामान असेल, प्लेट्स, छोट्या वाट्या, ग्लास, या सगळ्या भांडी तुम्ही स्टेनलेस स्टीलची भांडी अगदी सहजपणे डिशवॉशरमध्ये स्वच्छ करून घेऊ शकता आणि ती खूप छान स्वच्छही होतात. त्याच्यानंतर ती स्वच्छ होऊन छान प्रकारे अशी वाळून वगैरे सगळी एकदम व्यवस्थितपणे निघतात. तर डिशवॉशर घेतल्यानंतर तुम्हाला सॉल्ट, डिशवॉशरचं एक सेपरेट लिक्विड आणि डिटर्जंट असतं. ते तुम्हाला या 3 गोष्टी तुम्हाला कंपल्सरी बाय कराव्या लागतात. सध्या तरी फॉर्च्यूनचं डिशवॉशरसाठीचे हे 3 इन्ग्रेडियंट वापरते जे की खूप जास्त सुंदर आहेत आणि अफोर्डेबल प्राइसमध्ये तुम्हाला भेटून जातील. म्हणजे हा 3चा सेट तुम्हाला ऑफरमध्ये 600 ते 700 रुपयापर्यंत भेटून जाईल. जर तुम्ही दिवसातनं 2दा मशीन लावत असाल तर हा सेट तुम्हाला 2 घ्यावे लागतील जे की तुम्हाला महिनाभर पुरेसे आहेत. पण दिवसातनं जर तुम्ही एकदा मशीन लावत असाल तर हे 700 रुपयाचे सेट तुम्हाला 1 महिन्यासाठी पुरेसा आहे. ते पूर्णपणे तुमच्यावरती डिपेंड करतं की तुम्ही मशीन किती वेळा लावता ते, किंवा तुमच्या घरात किती माणसं आहेत, या सगळ्या गोष्टींवरती हा खर्च कमी जास्त होऊ शकतो. प्रश्न आहे, डिशवॉशर बरा की कामवाली बाई? अर्थातच माझ्या म्हणण्याने तर मला डिशवॉशरच चांगला वाटतो. कारण की कामवाल्या बाईचं असं होतं की आपण भांडी ठेवली की ती वाट पाहत बसा, कधी येणार काय, या सगळ्या गडबडीत आपला खूप जास्त टाइम जातो. त्याच्यापेक्षा डिशवॉशरमध्ये आपण पटकन भांडी लावली की आपण आपलं दुसरं काम करायला मोकळं. त्याच्यामुळे मला डिशवॉशर घेणं हे बेटर ऑप्शन वाटतो कामवाली बाईपेक्षा. तर डिशवॉशरला एकदा भांडी धुण्यासाठी जवळपास 10 ते 12 लिटर पाणी एका टायमिंगला तो वापरतो, जे की आपण भांडी घासतो त्याच्यापेक्षा ते पाणी कमीच आहे. आपण अशी भांडी घासायला गेलो तर आपल्याला 10 ते 12 लिटरच्या पेक्षा जास्त पाणी आपण यूज करतो. तसं डिशवॉशर 10 ते 12 लिटर पाणी एका वॉशसाठी यूज करतं आणि ते पाणी आपण नॉर्मल गार पाणीनीच कनेक्शन असतं आपलं तिथेच. ते डिशवॉशरमध्ये ऑटोमॅटिक ते पाणी गरम होतं. जसं आपण तुम्ही नंतर पुढे व्हिडिओमध्ये पाहाल, जसे आपण सेटिंग्स करू त्या सेटिंग्सनुसार ते पाणी त्या टेम्परेचरला गरम होतं आणि तशी ती भांडी आपली क्लीन होऊन निघतात. तर माझा डिशवॉशर जो आहे तो सॅमसंग या कंपनीचा आहे आणि 13 प्लेसचा तो डिशवॉशर आहे. तर 13 प्लेस म्हणजे नक्की काय? 1 प्लेस म्हणजे एका माणसाची पूर्ण भांडी, म्हणजे ताट, 2 वाट्या, ग्लास, चमचा, ही सगळी जी आपण एका माणसासाठी भांडी वापरतो याला म्हणतात 1 प्लेस सिटिंग. तर त्याच्यामध्ये आपण काय आपली फक्त खायची माणसांची एवढीच भांडी नसतात, तर बाकीचे स्वयंपाक केलेले वगैरे सुद्धा भांडी असतात. तर एका वेळेस आपण 6 माणसांची भांडी 13 प्लेसच्या डिशवॉशरमध्ये धुवू शकतो. पॉवर बटन हे तुम्हाला मशीन ऑन ऑफ करण्यासाठी वापरता येतं. त्याच्यानंतर हे वरचं जे सगळ्यात पहिलं बटन आहे ते आहे प्रोग्रॅमचं. हे प्रोग्रॅमचं बटन दाबलं की तुम्ही इथे बघू शकता इको, इंटेन्सिव्ह, डेलिकेट,
क्विक एक्सप्रेस आणि प्री वॉश असे ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळून जातील. त्याच्यानंतर हे हाफचं बटन दाबलं की तुमचा हा जो तुम्ही टायमिंग लावलाय तो हाफ होण्यास मदत होते. त्याच्यानंतर हे चाइल्ड लॉकचं बटन 3 सेकंद तुम्ही प्रेस करून धरलं की तुमची मशीन चाइल्ड लॉक होते, म्हणजे लहान बाळ तुमच्या मशीनीला खोलू शकत नाही. त्याच्यानंतर हे डिले स्टार्टचं बटन आहे, जे तुम्हाला 1 ते 24 तासानंतर मशीन लावायची असेल तर त्याच्यासाठी हे बटन उपयोगीचं आहे. या मधल्या बटनचा प्रेस करून हे बटन आहे हायजीनचं. हे बटन दाबलं तर तुम्ही लास्ट टाइम जेव्हा भांडी धुतली जातात तेव्हा ती 70 डिग्री सेल्सिअस तापमानात धुतली जातात, त्याच्यामुळे जंतू सगळे मरतात. त्याच्यानंतर हे खालचं जे बटन आहे ते आहे टॅब्सचं. जर तुम्ही मशीनसाठी टॅब वापरत असाल तर तुम्हाला हे बटन प्रेस करायचं आहे, जेणेकरून मशीनला समजेल की सॉल्ट किंवा रिन्सेड एकत्र घेण्याची गरज नाही. तुमचे हे सगळ्या सेटिंग्स करून झाल्यानंतर हे स्टार्ट बटन प्रेस करायचं, यानी मशीन चालू होते. तुम्ही आता इथे पाहू शकता आपली भांडी पूर्णपणे धुवून सुकून झालेली आहेत. तर इथे मी तुम्हाला एक एक करून भांडं दाखवते, तर तुम्ही बघू शकता इतकी छान आपली भांडी या मशीनमध्ये निघतात. एकही डाग आपल्याला या भांड्यांवरती दिसणार नाही. इतकी छान सुंदर भांडी इथे मशीनमध्ये धुतली जातात. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून कळवायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.